मोटरसायकल असताना चलावलेला रुपयाचा गाळा काढून घ्या. दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. एक मिनिट. आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, नेमकं काय विषय होता? आज सुलेमान खान रहीम खान तालुका जामनेर बेटाव येथील तरुणाचं मागच्या वर्षी बरोबर आज 11/8/2025 रोजी मॉब लिंचिंग करून त्याचा मर्डर करण्यात आलेला होता आणि तेव्हा त्याच्या विरोधात त्याच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली. आज 1 वर्ष होत आलेलं आहे, परंतु या 1 वर्षात अद्याप सुलेमान खानला न्याय मिळालेला नाही. न्याय न मिळाल्याचे अनेक कारणं आम्ही साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत की त्यावेळी आम्हाला जलद न्यायालयाचं आश्वासन दिलं होतं, जलद न्यायालयाची स्थापना झालेली नाही. त्यावेळी विशेष सरकारी वकील नेमणूक होईल त्याची झालेली नाही. कॉम्पेन्सेशन देण्यात येईल तेही देण्यात आलेलं नाही. सुप्रीम कोर्टाने पुनावालामध्ये भारत सरकारविरुद्ध पुनावालामध्ये स्पष्टपणे तरतूद केलेली आहे की मॉब लिंचिंगच्या प्रकरणात खालील गोष्टी करण्यात या, परंतु त्यापैकी एकही झाले नाही. दुर्दैव असं की आरोपी क्रमांक 1 ते 4 यांना डिफॉल्ट बेल म्हणजे 90 दिवसाच्या आत दोषारोपण पत्र पोलिसांनी सादर न केल्याने त्यांना जामनेर कोर्टाने सोडून दिलेलं आहे. त्याच्या विरोधात आम्ही पोलिसांच्या माध्यमाने जेव्हा अपील केलेलं आहे, डिफॉल्ट बेल इथे जळगाव कोर्टात टाकलेलं आहे, त्याच्यावर सुमारे 10 महिने होत आलेले आहे. अद्याप त्याच्यावर सुनावणी झालेली नाही आणि सुनावणी झाल्या परंतु 3 जजेसच्या बदल्या झाल्या, त्याच्यामुळे त्या डिफॉल्ट कॅन्सलेशनवर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा प्रकारे त्यांना न्याय मिळत नाही. अजून वैशिष्ट्य म्हणजे चार्जशीटमध्ये 11 आरोपी आहे, 1 आरोपी त्यांनी फरार दाखवलेला आहे, तो वास्तविक जामनेरमध्येच फिरतोय, परंतु त्या आरोपीला सुद्धा अद्याप अटक केलेली नाही. अशा सगळ्या प्रमुख मागण्यांसाठी आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले सुप्रीम कोर्टाच्या याच्यात आहे की त्यांनी आढावा घ्यावा आणि संबंधित डिपार्टमेंटला त्वरित याच्यावर कारवाई करण्याचे आदेश पारित करावे. म्हणून आज आम्ही मोहन घुगे साहेबांची भेट घेतली. त्यांनी एकदम शांतपूर्ण संपूर्ण डिटेल ऐकून घेतलं, निवेदन वाचलं आणि त्यांनी निश्चितच आम्हाला शब्द दिला की मी सर्व डिपार्टमेंटशी संपर्क समन्वय साधून याला न्याय देण्यासाठी शक्यतो पूर्णपणे मदत करेल. आज 11 अगस्त 2026 को एकता संगठन के तमाम जिम्मेदारान ख़ास तौर पर इसलिए आए कि सुलेमान खान रहीम खान पठान जो है आज उनके इंतकाल को पूरा 1 साल हो गया हुआ है और आज तक उस बच्चे को इंसाफ नहीं मिला है। मैं एकता संगठन के अध्यक्ष होने के नाते मैं प्रशासन से ये गुजारिश करता हूँ कि उसको जल्द अज जल्द इंसाफ मिले और हर उस इंसान से दरख्वास्त करता हूँ जिसके दिल में धड़कता हुआ दिल और एहसास है कि क्या हमें ये सुलेमान खान रहीम पठान जो है ये बच्चा याद नहीं है, हम भूल गए और इंसाफ सिर्फ वीडियो देखने से भीड़ करने से नहीं मिलता है, हमें इंसाफ दिलाना पड़ेगा। कहीं ऐसा ना हो कि हम जो है दुनिया के अंदर मगन हो जाए और ये बच्चा और इसके घर वाले इंसाफ से महरूम हो जाए। इसलिए ज़रूरत इस बात की है कि हम इंसाफ दिलाने के लिए मैदान में आए और इसके घर वालों से के साथ कंधे से कंधा मिलाकर हर मुश्किल घड़ी में उनका साथ दे। हमें ज़रूरत इस बात की है कि हम इंसाफ के लिए जितनी कोशिश हो सके हमें वो कोशिश करना चाहिए। मुफ्ती मोहम्मद खालिद, जलगांव जिला एकता संगठन।